नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण करत आहोत अगदी ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई. बऱ्याच वेळेला आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा कुठल्याही धाब्यावरती गेलो तर आपल्याला चमचमीत भाज्या खाण्याचा कंटाळा आलेला असतो. त्यावेळेस ही मेथी मटर मलाई ही भाजी खूपच छान आहे. कारण प्रत्येक वेळेला खूप स्पायसी तिखट असं काही खाण्यापेक्षा काहीतरी नवीन पण छान असं टेस्टी खायला आवडतं. त्यावेळेस ह्या भाजीला आपण प्रेफरन्स देतो. चवीला तर उत्तम असतेच, पण थोडीशी गोडसरही असते. आज आपण अगदी तशीच्या तशी धाबा स्टाईल किंबहुना बाहेरच्या मेथी मटर मलाईपेक्षाही आपण जी आज भाजी करत आहोत ती अगदी अप्रतिम होणार आहे. त्यासाठी एक मेथीची पेंडी घेतलेली आहे. ती सर्व निवडून घेऊन ती बारीक चिरून घेत आहे. अगदी जास्त बारीक नाही चिरली तरी चालणार आहे. आणि 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. या भाजीसाठी फ्रेश क्रीम घेतलेला आहे. 10-12 लसणाच्या कांड्या, आलं, 2 टॅमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे हे A1 सुग्रास रेसिपीमध्ये केलेले फ्रोझन मटर आहेत. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मी टॅमॅटोची प्युरी करून घेत आहे. ही टॅमॅटोची प्युरी झाल्यानंतर कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 ग्लास पाणी घेऊन थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि ते पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे. ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण एका पॅनमध्ये कांदा, लसूण आणि आलं, मिरची हे परतून घेऊन पहिल्यांदा कोरडंच फ्राय करून घ्यायचं आहे आणि एक वाफ देऊन घ्यायची. अगदी अर्धा ते 1 मिनिटाची वाफ देऊन घेतली तरी चालणार आहे. आपण कढईमध्ये जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी घालून ठेवायची आहे. आणि ही मेथी घालून सगळी मेथी अशी ह्या उकळत्या पाण्यामध्ये बुडून गेली की मग त्यावरती झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा. एक 10 मिनटं ही मेथी अशीच त्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची. ह्या कांद्यालाही छान वाफ आलेली आहे. आता त्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घालून तो छान पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. एकीकडं मेथी आणि कांदा शिजून होईपर्यंत तुम्ही जर अजून A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा. आता आपण हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेत आहे. साधारण 2 बाउल होतील एवढे मी मटार काढून घेत आहे. आणि परत उरलेले मटार असेच ही झिपलॉकची पिशवी असल्यामुळं ती पिशवी लॉक करायची आणि डिफ्रीजमध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे परत आपल्याला हे मटार उपयोगाला येतात. आपण जे बाउलमध्ये मटार काढून घेतलेले आहेत त्यावरती थोडं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मटार सगळा बर्फापासून वेगळा होईल. आता आपण ही मेथी बाजूला काढून घेत आहोत. कांदाही छान शिजून झालेला आहे. सगळं कांद्यातलं पाणी आटलं तर उत्तम होतं. कांद्यात जास्त पाणी राहिलं नाही तर आपला मसाला जास्त पाणीदार होणार नाही. हा कांदा थंड करून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण जे भिजवलेले काजू आहेत ते घालून छान मिक्सरमधून वाटण काढून घेऊयात. आता ही भाजी करण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे मी बटर घालून घेतलेलं आहे. ते छान विरघळून घ्यायचं आणि त्यामध्ये
1 चमचाभर जिरे घालून तेही छान परतून घ्यायचे. आता त्यामध्ये एक मी तमालपत्र घालत आहे, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे आणि 2-3 वेलदोडे असं घालून परतून घेत आहे. त्यामध्ये थोडे काजूही छान तळून घ्यायचे. हे काजू घालणं ऑप्शनल आहे. आता आपण त्यामध्ये मिक्सरमधून जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेत आहोत आणि तेही वाटण थोडं परतून घ्यायचं. अगदी जास्त परतलं नाही तरी चालणार आहे, कारण मुळातच आपण कांदा हा शिजवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण टॅमॅटो प्युरी घालून घेत आहोत. ती छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. आता सुद्धा हे बघा, दाटसर अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्यामध्ये आता आपण पहिल्यांदा मटार घालून घेत आहोत. हे फ्रोझन मटार असल्यामुळे त्यालाही जास्त शिजवण्याची गरजच नाही. हा मसाला खूप घट्ट झाला असल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि अगदी 1-2 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. आता आपली ही ग्रेव्ही छान एकजीव झालेली आहे. त्यामध्ये शिजवून घेतलेली मेथी घालत आहोत. ही मेथी थोडीशी गोळा झाल्यासारखी होते, त्यामुळे ही सगळी सुट्टी मेथी होईपर्यंत ही भाजी आपण ह्या डावानी अशी हलवून घेणार आहोत. ही भाजी अजून थोडी घट्ट वाटली म्हणून अगदी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. ह्यामध्ये आता आपण मीठ घालून घेत आहोत आणि एक अर्धा चमचा साखर घालणार आहोत. ही भाजी तशी गोडसर असते आणि खरं ती चव चांगलीही लागते. आपण 1-2 मिनिटाची वाफ देऊन घेत आहोत. इथं मी ह्या भाजीला मस्तपैकी क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी 2 चीज क्यूब्स घेतलेले आहेत आणि त्या अशा कट करून ह्यामध्ये घालत आहे. हे चीज क्यूब घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु ह्या चीज क्यूबमुळं ह्या भाजीला अप्रतिम म्हणजे अप्रतिम टेस्ट येते. तुम्ही एकदा ही भाजी माझ्या पद्धतीने करून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की धाब्यापेक्षाही ही भाजी मी उत्तम चवीची आहे असं का म्हणलं ते. आता ह्यामध्ये आपण 4 ते 5 चमचे क्रीम घालत आहोत. हे क्रीम आणि आपली सगळी भाजी अशी एकजीव करून घ्यायची. हे क्रीम छान एकजीव झालं आणि आपण घातलेले चीज क्यूब छान विरघळून झाले की परत एक छोटीशी वाफ आणून दिली. मेथी मटर मलई तयार. एक 2 मिनटं मी वाफ आणून देते. इथं तुम्ही बघू शकता अगदी क्रीमी टेक्स्चरची मेथी मलई मटर तयार झालेली आहे. आता आपण ही मेथी मटर मलई सर्व करायची आहे, पण
त्याआधी ही मेथी मटर मलाई ही नॉर्थकडील डिश असल्यामुळं त्यावरती रोटी, कुलचा किंवा नान, रुमाली रोटी असे रोटीचे प्रकार सर्व केले जातात. मी इथं बटर रोटी करत आहे. ही बटर रोटी कशी करायची हे एवन सुग्रास रेसिपीमध्ये दाखवलेलंच आहे. ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. इथं मी बार्लीच्या पिठाची बटर रोटी करत आहे. तुम्ही साध्या पिठाची बटर रोटी केली तरी चालणार आहे. अशीच अजून 1-2 रोटी करून घेऊयात. मी इथं मेथी मटर मलाई आणि आपण केलेली रोटी अशी थाळी तयार करत आहे. ही अशी गरम गरम रोटी घालायची. कडेला सॅलड ठेवायचं. असं धाबा स्टाईल जेवण म्हणलं की त्यामध्ये कैरीचं लोणचं हे पाहिजेच. आणि अजून एक अशी गरम गरम रोटी सर्व करायची. ह्यावरती मस्तपैकी मी असं साजूक तूप घालत आहे. तुम्हाला बटर पाहिजे असेल तर घ्या, पण साजूक तुपाची मजा काही वेगळीच आहे. अशी आपली एवन सुग्रास रेसिपीची मस्तच मेथी मटर मलाई आणि रोटी तयार. तुम्ही ही मेथी मटर मलाई कशा पद्धतीने भाजी करता हे मला जरूर कॉमेंट्स करून कळवा. तशीही मी मेथी मटर मलाई करीन. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.